या वस्तूवरून विजाचे महत्त्व याची वस्तू सांगणार आहे. एक छोटंसं गाव असतं. त्या गावात हरी नावाचा भाऊ आणि परी नावाची बहीण आपले आई बाबा एक छोटंसं घरात राहत असतात. पण त्यांच्याकडे होतं TV, मायक्रोवेव्ह, कूलर, पंखा, AC. तर ते जेव्हा एक रूमनं दुसऱ्या रूममध्ये जात होते तेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा ते मायक्रोवेव्ह चालू ठेवायचे. जेव्हा गरमी असायची तेव्हा कधी कूलर, कधी पंखा, कधी AC तसं ते चालूच ठेवायचे. वीज जो असते ते वाचवायचेच नाही, बचत करायचेच नाही ते. तर मग एक दिवस चालले, 2 दिवस चालले. मग शेवटी त्यांच्या आईने बघितलं की हे पंखा, कूलर, AC, मायक्रोवेव्ह चालूच ठेवतात आहेत. तर मग त्यांची आई ठरवून घेते की आता यांना धडा शिकवायचाच. म्हणून ते काय करते, स्विच जो असते ते बंद करून टाकते बटन दाबून. तर मग लाईट चालले जातात आणि ना TV चालू असतो, ना मायक्रोवेव्ह चालू असतो, ना पंखा, ना कूलर, ना AC. त्याच्यामुळे त्यांना खूप भूक लागू लागते. तर ते खूप त्रस्त होऊन जातात आणि आईला विचारतात की लाईट कशामुळे गेले आई. तर आई म्हणते मला काय माहिती. मग ते थोड्या वेळाने मुद्दाहून म्हणते की मला लाईटवाल्यांचा फोन आला होता की तुमचे मुलं विजाचे फार खूप वाईट वीज घालवतात आहे आणि दुरुपयोग करतात आहे वीजचे. म्हणून जर का ते पोरं असं करत राहिले तर तुमचे घरचे लाईट रोज काटले जाईल आणि आम्ही लाईट घालवणार. मग त्यांची जो चूक असते ना ती लक्षात येते की आपण काय चूक करत होतो ते. मग आईने बरोबर समजवलं आणि मग ते सुधारले. आणि मग जेव्हा ते जो मायक्रोवेव्ह जो होता ना, काम झाल्यावर मायक्रोवेव्हचं बटन बंद करायचे, पंखे पण बंद करायचे, AC पण बंद करायचे आणि कूलर पण बंद करायचे. तर मग आईला बघून त्यांना वाटतं की आता आपले पोरं सुधारलेले आहे आणि आता ते वीज घालवत म्हणजे दुरुपयोग नाही करत आहे. आता ते बरोबर त्यांना शिक मिळाली आहे की आता असं करायला नाही पाहिजे. म्हणून त्यांची आईलाही चांगलं वाटतं आणि त्या दोघांनाही चांगलं वाटतं. तर आपल्याला या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की विजाचे दुरुपयोग न करायला नाही पाहिजे.